सगळीकडे सेटचं वारं सुरू आहे आणि एक्झाम मध्ये काय येतं हे जर तुम्हाला माहिती असेल तर एक्झाम पास व्हायला तुम्हाला खूप मदत पडते. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये यूट्यूबवर कधीच कोणी केलं नसेल असं मायक्रो अनालिसिस इथं होणार आहे. त्यामुळे आपल्याला कळेल की कोणत्या पॉइंटवर फोकस केलाय आणि त्याबद्दलचे मार्क आपल्याला एक्झॅक्टली मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. अनालिसिसमुळे तुमचं युनिट फर्स्ट हे कम्प्लीट होईल अशी मी अपेक्षा करतो. एक्झाम पूर्वीच जर प्रश्न स्वरूपातले आपले दुश्मन आपण ओळखले तर त्यांच्यासोबत बॅटलफील्ड मध्ये लढायला सोपं जातं. म्हणून त्या शत्रूंचे अनालिसिस आपण आज करणार आहोत. फर्स्ट युनिट मी पूर्णतः कव्हर केलेला आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे 10 पैकी 10 मार्क हे फिक्स होतील. हा मार्कचा टेबल बघून घाबरून जायची गरज नाहीये. मैं किस लिए हूं यहाँ. आपण व्यवस्थित असं समजून घेऊ की या टेबल मध्ये एक्झॅक्टली काय आहे. सर्वात पहिल्या कॉलम मध्ये मी काही टॉपिक्स लिहिलेले आहेत. हे टॉपिक्स टीचिंग ॲप्टिट्यूडचे इम्पॉर्टंट आहेत जे की एक्झामला तुम्हाला प्रोबॅबली येऊ शकतात आणि हे 7 टॉपिक मी तुमच्यासाठी काढून ठेवलेत. या 7 टॉपिक मध्ये 2014 ते 2024 पर्यंत किती प्रश्न आतापर्यंत विचारले आहेत ते मी डिटेलमध्ये काढले आहेत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर येणार तो म्हणजे गेल्या 3 वर्षात ह्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले किंवा किती वेळा प्रश्न विचारले हे आपण इथं समजून घेणार आहोत. ह्या गोष्टी समजल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली पेपर सेट करणाऱ्याचा माइंडसेट कळेल की त्याला कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात आणि त्याला ज्या इम्पॉर्टंट गोष्टी वाटतात त्या जर आपण समजून घेतल्या तर आपले मार्क फिक्स आहेत. मग आपण इथं पाहूयात की टोटल सिनारिओ काय आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड मध्ये पहिला पॉइंट मांडलेला आहे लेवल्स ऑफ टीचिंग. लेवल्स ऑफ टीचिंग मध्ये 5 टोटल प्रश्न विचारलेत आणि ह्या 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न तर हे लेटेस्ट इयर मधले आहेत जे की तुम्ही इथं पाहू शकता. म्हणजे पहा लेवल्स ऑफ टीचिंग ह्या वर्षी सुद्धा करून जाणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि मी ह्या व्हिडिओमध्ये लेवल्स ऑफ टीचिंग घेतलेलंच आहे. तुम्हाला त्या थ्रू तुमचे मार्क फिक्स होऊन जातील याची गॅरंटी आहे. नेक्स्ट पॉइंट मी दाखवलाय तो म्हणजे असेसमेंट किंवा इव्हॉल्युशन. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि खूप वेळा याच गोष्टीमुळे मुलांचे मार्क जात आहेत. तर पहा मागच्या 11 वर्षात 10 वेळा यावर प्रश्न आलेले आहेत आणि लेटेस्ट 3 वर्षामध्ये पण हे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे पहा लेवल्स ऑफ टीचिंग पेक्षा जास्त महत्वाचा असेसमेंट किंवा इव्हॉल्युशन हा पॉइंट आहे आणि त्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलाय असं आपण कन्सिडर केलं तरी चालेल. नेक्स्ट पॉइंट आहे टीचिंग मेथड्स. टीचिंग मेथड्स मी ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि टीचिंग मेथड्स मध्ये सुद्धा सेम 10 वेळा प्रश्न आलेला आहे आणि लेटेस्ट 3 वर्षी पण प्रश्न आलेले आहेत. मग पहा वरचे तिन्ही पॉइंट हे लेटेस्ट 2021, 23 आणि 24 ह्या तिन्ही वर्षी लगातार आलेले आहेत आणि म्हणूनच हे तिन्ही पॉइंट हॉट पॉइंट्स असं ट्रीट करायला हरकत नाही. कारण लेटेस्ट तिन्ही वर्षी यावर प्रश्न आलेले आहेत. अगोदर सुद्धा वारंवार हे प्रश्न विचारले आहेत. ह्या 3 पॉइंटवर 3 प्रश्न हे एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतात याचे चान्सेस खूप हाय आहेत. या 3 पैकी कोणताही पॉइंट तुम्ही सोडू नये असं मला वाटतं आणि छोटे छोटेच व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला ह्या पॉइंटवर मार्क मिळवणं खूप सोपं होणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स वर सुद्धा 11 प्रश्न विचारले गेले आहेत पण 2021 आणि 23 मध्ये यावर प्रश्न नव्हते. 2024 वर मात्र परत प्रश्न आलेला आहे. म्हणून ज्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स लर्न करणं सोडून दिलं 2022-23 ला त्यांना 24 ला परत त्या कॅरेक्टरिस्टिक्सनं सरप्राईज दिलं आणि आपण येणाऱ्या एक्झाम साठी सुद्धा हे कॅरेक्टरिस्टिक्स 100% करून जाणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे लर्नर्स एज. यामध्ये किशोरावस्था, पौगंड अवस्था यावर प्रश्न विचारलेत. या पॉइंटचं जास्त कोणी प्रिपरेशन करत नव्हतं. मागच्या 3 पैकी 2 वर्षात यावर प्रश्न विचारले गेलेत त्यामुळे हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे. त्यानंतर स्वयं आणि मूक वर सुद्धा प्रश्न विचारलेत. ह्या ऑनलाईन टीचिंग मेथड्स आहेत ज्या की जास्त मुलांना कव्हर करतात. या स्कीम्सला गव्हर्नमेंटचा सपोर्ट असतो त्यामुळे यावर 4 प्रश्न आलेले आहेत आणि मागच्या 3 पैकी 2 वर्षात हे प्रश्न आले आहेत. फक्त 2024 मध्ये यावर प्रश्न नव्हता पण 25 मध्ये येऊ शकतो हे तुम्ही लक्षात ठेवा. आता टीचिंग एड्स. टीचिंग एड्स हा महत्वाचा टॉपिक आहे पण गेल्या 3 वर्षात यावर एकही प्रश्न विचारला नाही आणि त्या अगोदर म्हणजे त्या मागच्या 8 वर्षात 6 वेळा यावर प्रश्न आला होता. म्हणून हा सुद्धा पॉइंट आपल्याला करून जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता ओव्हरऑल जर पाहिलं तर हे 7 पॉइंट तुम्ही जर कव्हर करून गेलात
तर यापैकी 5 प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहेत आणि जरूर एखादा प्रश्न हा वेगळा येऊ शकतो जो की कॉमन सेन्स वर सुद्धा सोडवता येऊ शकतो. हे 10 मार्क तुमचे जर फिक्स झाले तर पुढचं टॉपिक कडे जाताना तुम्हाला एक्झाम मध्ये कॉन्फिडन्स येईल आणि हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी. म्हणून टीचिंग ऍप्टिट्यूड हा पहिला पॉइंट आहे आणि ह्या पहिल्या पॉइंटवर इन जनरल ओव्हरऑल प्रश्न विचारणार आहेत. माझे काही व्हिडिओ अवेलेबल आहेतच. या व्हिडिओ मध्येच तुमचा हा सगळा सिलेबस कव्हर होऊन जाईल याची मी खास करून काळजी घेतलेली आहे. या स्लाइड मध्ये इयर वाईज पॉइंट्स आस्क्ड इन्क्लूड आहेत. तर यामध्ये काय होतं की प्रत्येक आपले सातीचे साती टॉपिक इथं टाकलेले आहेत आणि या 60 टॉपिक वर किती वेळा प्रश्न आले ते तर मी सांगितलंच आहे. पण हे प्रश्न कोणत्या वर्षी आले ते सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता. लास्ट स्लाइड मध्ये लेटेस्ट 3 वर्षी आलेले पॉइंट्स आपण पाहिले, पण त्याही अगोदर ते पॉइंट कधी कधी विचारले गेलेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही या स्लाइड कडे पाहू शकता. इथं 2014 पासूनच्या प्रश्नाचे अनालिसिस मी केलेलं आहे. इथं क्लिअरली गोष्टी तुम्ही पाहू शकता आणि त्या पिकअप करू शकता. आणि या शेवटच्या स्लाइड मध्ये मी ओव्हरव्ह्यू इन्क्लूड केलं आहे. इथं मी गेल्या 11 वर्षापासूनचे विचारलेल्या फर्स्ट युनिट वरच्या प्रश्नांचे अनालिसिस केलं होतं. तर जर कन्सिडर केलं की प्रत्येक वर्षी 5 प्रश्न विचारले गेले. आता 2017च्या अगोदर पर्यंत मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी 6-6 प्रश्न विचारायचा पॅटर्न होता. नंतर तो 5 प्रश्नावर आला. पण जरी आपण कन्सिडर केलं की ऑन एन ॲव्हरेज 5 प्रश्न दरवर्षी विचारले आहेत, तर 11 वर्षाचे 5 प्रश्न म्हणजे 55 प्रश्न आपल्याला इथं मिळतात टोटल. या 55 प्रश्नाचा संच आपण समजू शकतो आणि या संचापैकी मी गेल्या स्लाइड मध्ये जे एक्सप्लेन केले होते या सर्व प्रश्नांची बेरीज केली, हे सर्व प्रश्न हे 49 होतात. म्हणजे पहा की 55 पैकी 49 हे प्रश्न आपल्याकडे आहेत आणि त्यामुळे आपल्याला माहिती की जरूर 5 पैकी 4 प्रश्न हे यापैकीच येणार आहेत आणि म्हणून आपल्याला पेपर सोडवायला सोपा जाईल आणि त्याच्याही अगोदर अभ्यास करायला जास्त सोपं जाईल. कोणत्या पॉइंटचा पर्टिक्युलर अभ्यास करायचा हे तुम्हाला इथे क्लिअर कट कळालेलं आहे. या सगळ्या अनालिसिसमुळे काय होतं की तुमचा ओव्हरऑल टीचिंग ऍप्टिट्यूडचा अभ्यास करायचा टायमिंग हा रिड्यूस होतो. पर्टिक्युलर ह्या पॉइंटवर तुमचा फोकस होतो आणि यातून तुम्हाला मार्क सुद्धा फिक्स मिळतात. शेवटी मी एवढंच म्हणू शकतो की सोपे आणि फिक्स पॉइंटवर असणारे प्रश्न येतात आणि यावर मिळणारे मार्क तुमचे फिक्स आहेत असं मी कन्सिडर करतो आणि असंच अनालिसिस प्रत्येक युनिटचं व्हावं असा मी प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यापासून 2 दिवसात तुम्ही टीचिंग ऍप्टिट्यूडचे सगळे व्हिडिओज पाहून घ्या आणि या अनालिसिस नुसार तुमचे मार्क फिक्स झालेत असा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये ठेवा आणि पुढच्या युनिटला सुरुवात करा. आय होप की तुम्ही असं अनालिसिस कधीच कुठं पाहिलं नसेल. ह्या अनालिसिसमुळे तुमची फर्स्ट युनिटची वाटणारी भीती कमी झाली असेल. या व्हिडिओमुळे कोणत्या पॉइंटवर फोकस करायचा हे आपल्याला डिटेलमध्ये कळालेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड लक आणि हॅपी लर्निंग.